नमस्कार, आपण पाहत आहात वायझेड इंडिया टीव्ही आणि आता पाहूया महत्त्वाची बातमी। ग्रामीण भागाची अर्थवाहिनी ठरलेल्या आनंदराव चव्हाण पतसंस्थेने सहकारात दमदार पाऊल टाकले असून ग्रामीण भागाबरोबरच मुंबईसारख्या शहरात संस्थेने सुरू केलेल्या शाखेला आमचे कायम सहकार्य राहील असं प्रतिपादन वनमंत्री नामदार गणेश नाईक यांनी केलं। आनंदराव चव्हाण ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मंगरुळ कोळे तालुका पाटण या संस्थेच्या नवी मुंबई कोपरखैरणे येथील 14व्या शाखेचा शुभारंभ मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी भाजपाचे राज्य परिषद सदस्य सत्यजित सिंह पाटणकर, संस्थेचे संस्थापक आणि माजी शेती सभापती हिंदुराव पाटील, नगरसेवक डी.आर. पाटील, संदीप म्हात्रे, रॉबिन मडवी, चंद्रभागा मोरे, शंकरराव मोरे, आनंदराव कचरे, कामगार नेते बळवंतराव पवार, संजय शेडगे, ॲडव्होकेट प्रमोद साळुंखे, शरद कनसे, भाजप पाटण तालुका सरचिटणीस नितीन पाटील, उत्तमराव साळुंखे, संस्थेचे अध्यक्ष अभिजित पाटील, उपाध्यक्ष सुभाष भाटे, सर्व संचालक, सल्लागार, ठेवीदार, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना गणेश नाईक म्हणाले, पाटण तालुक्यातील ग्रामीण भागात हिंदुराव पाटील यांनी आनंदराव चव्हाण पतसंस्थेची स्थापना केली। ही संस्था आज ग्रामीण भागाबरोबरच शहरात दमदार कामगिरी करत आहे। ही कौतुकास्पद आहे। ही संस्था नवी मुंबईकरांचा विश्वास संपादन करेल। शिवाय या संस्थेच्या प्रगतीसाठी आमचे सदैव सहकार्य राहील असेही आश्वासन मंत्री गणेश नाईक यांनी यावेळी बोलताना दिले। सत्यजित सिंह पाटणकर म्हणाले, आनंदराव चव्हाण पतसंस्थेचा सातारा जिल्ह्यात नावलौकिक आहे। ही संस्था जिल्ह्यापुरती मर्यादित न राहता आता शहरी भागात देखील यशस्वीपणे वाटचाल सुरू करत आहे। संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेले उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगत यावेळी त्यांनी संस्थेचे कौतुक केले। संस्थेचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी प्रास्ताविकात गेल्या 32 वर्षाच्या कालावधीत संस्थेने राबवलेल्या उपक्रमाची माहिती दिली। स्वागत चंद्रकांत कांबळे यांनी केले, तर अरुण काळुगडे यांनी आभार मानले। वायझेड इंडिया टीव्हीसाठी बाळासाहेब रोडे, पाटण। ही होती आताची महत्त्वाची बातमी। नवनवीन बातम्यांसाठी वायझेड इंडिया टीव्ही या न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। लवकरच पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसह। नमस्कार।